हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला व्लॉगमध्ये। आपण आज ना उपवासाचे सांडगे, उपवासाचे पॉपकॉर्न बनवणार आहोत। चला वळूया रेसिपीकडे। एक कप साबुदाणा घेतला। साबुदाण्याच्या खिचडीला भिजवतो ना त्याप्रमाणे आपण स्वच्छ धुवून तो भिजत ठेवायचा। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते। साबुदाणा धुवून घेतला 2 पाण्याने स्वच्छ। आता तो बुडेल इतपत पाणी टाकायचं। आपण खिचडीला ज्याप्रमाणे भिजवतो ना त्याप्रमाणे साबुदाणा भिजत ठेवायचा। रात्रभर भिजत ठेवायचा। इतकं पाणी ठेवलं बघा वरती थोडंसं। झाकून ठेवते आता रात्रभर। साबुदाणे रात्रीचे भिजत ठेवले होते, हे बघा सगळे मोकळे सळसळीत असे भिजलेत छान असे। 1 कप भिजत ठेवले होते आणि मोकळे झालेत बघा असे। आणि कसे भिजलेत बघा, एकदम असे सॉफ्ट असे भिजलेत। आणि मी 1 बटाटा असा उकडून घेतलाय आणि 1 कच्चा बटाटा घेतलाय। आता ह्या बटाट्याचं मी साल काढून घेते। उकडलेला बटाटा एकच टाकायचा। कमी बटाटा उकडलेला टाकला तरी चालेल, कच्चा बटाटा जास्त टाकायचा। बटाटा जास्त ओव्हरकुक पण नाही करायचा आणि कच्चा पण नाही ठेवायचा। असं हे करून घेतलं। आणि हा बटाटा आता कच्चा बटाटा आहे याचं साल काढून हा किसून घेणार आहे। असा मोठा घेतलाय बघा हा बटाटा, याच्यावरचं साल काढून घेते। हे सांडगे खूप छान होतात, फुलतात छान असे। त्याला उपवासाचे पॉपकॉर्न पण बोलतात, छान फुलतात असे टम्म असे पॉपकॉर्न सारखेच फुलतात। लहान मुलांना खाऊ शकता आपण, मोठे माणसं पण उपवासाला खाऊ शकता। लहान मुलांना असं बसल्या बसल्या स्नॅक्स म्हणून असं तळून द्यायचं, ते पण खात बसतील असे। घेतलं बघा बटाट्याचं साल काढून असं चांगलं स्वच्छ असं। आता हे ना किसणीने किसून घेते। वाटीमध्ये पाणी घेतले, पाण्यातच ते किसून घ्यायचं चांगलं असं। अशी चाळणी घेतली त्याच्यातच ठेवून असं किसून घ्यायचं बटाटा। असं किसला। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवायचा, अलगद धुवून घ्यायचा। कारण याचे हे जे आहे ना तुटले नाही पाहिजे। बटाटा जो किसलेला आहे तो त्याच्या पोळी धुवून घेते 2-3 पाण्याने स्वच्छ। धुतलाय बघा, चाळणीत निथळत ठेवला। आता हा बटाटा आहे ना उकडलेला, हा आपल्या छोटासा पनीर किसतो किंवा अद्रक किसतो त्या किसणीने असं किसून घ्यायचा चांगला, किंवा स्मॅश करून घ्यायचा असं। हे बघा बटाटा छान शिजला आहे मस्त असा। ते सगळं मोकळं करून घ्यायचं असं। साबुदाणा जास्त दाबायचा पण नाही असं। आता याच्यामध्ये बघा हिरवी मिरची बारीक करून घेतलेली। तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल ना त्यामध्ये जिरे कोथिंबीर टाकली तरी चालेल। 3-4 हिरव्या मिरच्या मी ठेसून घेतल्यात, अशा बारीक करून घेतल्या। आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं 1 चमचा। आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं अलगद असं। हे मिक्स करून घेते। साबुदाणा तुटला नाही पाहिजे आपला। अलगद असं मिक्स करून घ्यायचं।
आता याच्यामध्ये किसलेला बटाटा पण टाकून घ्यायचा आणि ते पण असं अलगद असं मिक्स करून घ्यायचं. आता आपण हे टेरेसवरती जाऊन हे सांडगे प्लास्टिकच्या पेपरवरती टाकून घेऊया. झाले बघा मिक्स असं. हे बघा असं झालं ना. असं करून असे छोटे 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 सांडगे. झाले मिक्स करून कडकडीत उन्हामध्ये वाळत टाकायचे. ते प्लास्टिकचा पेपर अंथरला. आता त्याच्यावरती छोटे छोटे असे वडे सोडून घेते. अशा कडकडीत उन्हात वाळून घ्यायचे छानपैकी असे. असं करून घ्यायचं. असं टाकताना बघा. उपासाचे सांडगे बघा वाळवून रेडी आहे. 2 दिवस कडकडीत उन्हात वाळवलेत. आता उपासाचे सांडगे किंवा पॉपकॉर्न म्हणता येईल. आता हे तुम्हाला तळून दाखवते आता कसे झालेत ते. तेल तापायला ठेवले कढईमध्ये. त्यात टाकून घेते त्या पॉपकॉर्न. किती फुललेत बघा छान असे. काढून घेते आता. अजून टाकून घेते. काढून घेते. रेडी बघा आपले उपवासाचे पॉपकॉर्न, उपवासाचे सांडगे, वडे उपवासाचे किती छान झालेत बघा. असे एक टम्म फुगले. असे पॉपकॉर्न सारखेच दिसतात ना एकदम छान असे. हे बघा हा कच्चा आणि हा तळलेला सांडगा किती डबलने फुगलेत बघ. डबल साईजने दिसते ना.
कसे झालेत बघा उपवासाचे पॉपकॉर्न, केवढे फुललेत बघा ते. तुम्हाला तोडून पण दाखवते बघा केवढे खुसखुशीत झाले. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.